नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 6 महिने ते 1.5 वर्ष मुलांसाठी होममेड पावडर बनवते. त्यासाठी जे काही साहित्य लागते बघूया चला. त्यासाठी मी 1 कप मखाना घेतली, 8 ते 10 काजू, 8 ते 10 बदाम, त्यानंतर 1 कप पोहे आणि मूग डाळ घेतली आणि मिक्स डाळ घेतलेली. ही मिक्स डाळीमध्ये मूग डाळ, चना डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मटकी, उडीद डाळ असतात. मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगली असते. ही मूग डाळची पाकिट डीमार्टमध्ये भेटते, मी तिथनंच आणते. आणि थोडंसं हे घेतले, कढी साखर घेतलेला आहे. आता इथं 2 कप एवढं मी तांदूळ घेतलेला आहे. इंद्रायणीचे तांदूळ आहे. सुवासिक असलेले कोणतेही तांदूळ वापरले तरी चालते, जेणेकरून आपण ते पावडर पाण्यात घालून ते जे बनवलं ना प्युरी, ते एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असायला पाहिजे. त्यासाठी इंद्रायणी नाही तर सुवासिक कोणतेही तांदूळ वापरू शकता. त्यानंतर आता सगळं ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ना, सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. काजू, बदाम, मखाना आणि पोहे सोडून बाकीचे सगळे साहित्य आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर एक कॉटनचं कपडा घ्यायचं, त्याच्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला 1 तासभर, ऊन असेल तर उन्हात वाळवा आणि उन्हात नसेल तर फॅन लावून 2 ते 3 तास वाळून घ्यायचं आहे आपल्याला. माझ्या घरात तर ऊन येत नाही, त्यामुळे मी किचन कट्ट्यावरच एक कॉटन ओढणी घालून ओढणीवर वाळून घेतलेलं आहे. आता हे साहित्य सगळं वाळेपर्यंत आपण इकडं काजू, बदाम आणि मखाना ड्राय रोस्ट करायचे. अजिबात तूप, तेल वगैरे काहीच लावायचं नाही. मी इथं बदामचे साली काढून घेतलेलं आहे. बदामचे साल कसं काढायचं मी एक व्हिडिओ बनवले, ते खाली टॅग करते, एकदा बघून घ्या, तुम्हाला पण कळून जाईल. त्यानंतर थोडंसं ते रोस्ट झाले की मी नंतरनं पोहे घातलं. पोहे देखील चांगलं भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतलेलं सगळं साहित्य एका ताटात घालून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं डाळ आणि तांदूळ देखील चांगलं वाळून तयार झालेलं आहे. आता ह्याला पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे, ड्राय रोस्ट करायचं आहे. ह्याला पण तूप, तेल काहीच वापरायचं नाही आपल्याला. भाजताना गॅसचं फ्लेम एकदम बारीक ठेवायचं आणि थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. जितकं आपण भाजतो तितकं छान होतं आहे पावडर आणि टेस्टला पण खूप छान लागतात, कारण मूग डाळ सगळं डाळी जितकं भाजते तेवढं टेस्ट लागते पावडर. आता सगळं भाजून तयार झालेलं आहे आणि मी भाजून घेतलेलं सगळं साहित्यामध्ये हे देखील मिक्स करते आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, खालनं वर वरनं खाली करून. आता हे देखील पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे. त्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता सगळं साहित्य थंड झालेलं आहे. मिक्सरच्या जार आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. मुलांसाठी बनवतो त्यामुळं सगळं स्वच्छता ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे. जास्ती पावडर बनवून घ्यायचं नाही, थोडंसं बारीक रवा असते ना, जसं आपल्याला रवासारखंच वाटून घ्यायचं आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आता हे एक एअरटाईट कंटेनरमध्ये घालून ठेवायचे, काचेच्या डब्यात. शक्यतो मुलांचं कोणतीही वस्तू साठवून ठेवायचं असेल तर काचेचा डब्बा वापरा. प्लास्टिक आणि स्टीलचं वापरले तरी चालेल, प्लास्टिक तर अजिबात वापरू नका. मी 15 दिवसासाठी असं प्रीमिक्स बनवते आणि माझी मुलगी आता 10 महिन्याची आहे, तिला 2 टाईम हेच देते. अशा एअरटाईट कंटेनरमध्ये घालून तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवस त्याला स्टोअर करून घेऊ शकता. 15 दिवसापेक्षा जास्ती स्टोअर करू नका आणि मुलांच्या हेल्थसाठी पण चांगलं नसते ते. आता हे पावडर कशी बनवायचं त्याचं तुम्हाला दाखवते. आधी 1 कप एवढं मी पाणी घातले आणि 1.5 चमचे एवढं मी इथं पावडर घातलेलं आहे. तुमचं बाळ जर जास्ती मोठं असेल, 1 वर्षाचं वगैरे असेल तर 2 चमचेवर घालायचं. 2 कप पाणी वापरा त्याला. 2 मिनटं चांगलं शिजून झाल्यावर नंतर इकडं घट्ट पण नको, इकडं पातळ पण नको, असं कन्सिस्टन्सी हवं आहे. अचानक बाळ एकदम छोटं असेल तर जर पातळच करा, मोठं असेल तर सहज खाता येईल, जर घट्टच करून घ्या. फळाची प्युरी देत असेल ना, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतरच त्याच्यात फळाची प्युरी ॲड करायचे. काही वेळेला आंबट होऊ शकते ते फळाची प्युरी. केळी आणि सफरचंद कसं गरम असताना घातले की आंबट होतात. मी केळी आणि सफरचंदचीच प्युरी देते, त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यावर मी केळी आणि सफरचंदची प्युरी ॲड करते कधी कधी. चला तर मंडळी, एकदम हेल्दी पौष्टिक अशी होममेड सेरेलॅक बनून तयार झालेला आहे. तुम्ही बाळाला देण्याच्या आधी एकदा डॉक्टरची ॲडवाईस घ्या, त्यानंतरच ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.